नमस्कार मित्रांनो, दिविशाच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण नाशिकमधली प्रसिद्ध अशी पेरूची वाडी म्हणून जे फेमस आहे मिसळसाठी, त्या आज हॉटेलला आपण भेट दिलेली आहोत. तर आज मस्तपैकी फॅमिलीसोबत पूर्ण मजा कशी केली ते पाहूया. हा आहे आमचा शिवांश, अमितचा मुलगा. खूपच दिविशासोबत एन्जॉय करतो आहे आणि कंचनसोबत खूप एन्जॉय करतो आहे. तर अशा पद्धतीनं आता पुढे बघू दिविशा कशी एन्जॉय करते. दिविशा किती मस्तपैकी मजा चालली आहे बघा. तर आता ही मस्तपैकी रिंग टॉस गेम खेळते आहे. शिवांशने तर खूपच मजा केली आहे. ही आहे कांचन, तर तिने व्हर्च्युअल रियालिटीसाठी एक प्रयत्न केला आहे आणि दिविशाने तर फारच कमाल केली आहे. तिने व्हर्च्युअल रियालिटीमध्ये कॅमेरा लावला डोळ्यासमोर. सोबत वैष्णवी तिची मजा बघते आहे. ती कशा पद्धतीने एन्जॉय करते. घरातले सगळे आजी मामा मामी तिची मजा बघत आहेत. फारच एन्जॉय करते ती अशा पद्धतीने रिॲक्ट होते की जणू कुठंतरी वेगळ्या दुनियेत गेली आहे. ती खूपच एन्जॉय करते आणि खूपच ॲडव्हेंचरस हे इव्हेंट आहे. तुम्ही कधी गेलात तर हा इव्हेंट नक्की एन्जॉय करा. फाईव्ह कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. तर खूप असा एन्जॉय करण्यासारखा इव्हेंट आहे. तर प्रत्येकाने तुम्ही कधी गेलात तर या पेरूच्या वाडीमध्ये तर हा इव्हेंट नक्की एन्जॉय करा. खूपही मस्त एन्जॉय दिविशानं केला आहे. आता मजा पाहूया वैष्णवीची. तिनं हा 5D कॅमेरा घालून व्हर्च्युअल रियालिटीचा एक्सपिरियन्स घेते आहे. तिचं तर फारच कमाल बघण्यासारखी आहे. ती इतकी घाबरली आहे की तिच्या आता फारच मजा येते आहे. तिला असं बघताना आम्हाला खूप हसू येत होतं. ती अशा पद्धतीनं ओरडत होती जणू काही तिच्या अंगावरती कोणी राक्षस येत आहेत, कोण तिला असं तिच्या अंगावरती येऊन बसतं आहे. ही दिविशा बघा तिची मजा बघते. अशा पद्धतीने खूप दिविशा एन्जॉय करते आहे. मी तर मामी खूपच घाबरली. मामीने घेतलेला हा अनुभव म्हणजे आधीसुद्धा खूप बघून हसते आहे, एन्जॉय करते आहे. तर अशा पद्धतीने दिविशा पूर्णपणे मामीची मजा बघून हसते आहे खूपच. मध्ये एन्जॉय केलेला आहे. तर आता ती अंतिम टप्प्यामध्ये हा एक गेम खेळते आहे. त्यावेळी ती पूर्ण तिच्या पाठीमागून येते, त्याला आडवं होऊन ती झोपून पूर्ण ते अडथळा पार करते आहे. अशा पद्धतीने दिविशानं ही पेरूची वाडीमधले हे सगळे स्पोर्ट इव्हेंट खूपच एन्जॉय केले. थँक्स फॉर वॉचिंग.